आजच्या स्पर्धेच्या युगात जिथे अवघ्या एका गुणासाठी जीवघेणी चुरस पाहायला मिळते, तिथे कोटा येथील एकाच हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या दोन जिगरी मित्रांनी मैत्री आणि यशाचा एक नवा आदर्श घालून दिला आहे। देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात एकाच हॉस्टेलमधील दोन मित्रांनी देशात अनुक्रमे पहिला आणि दुसरा नंबर पटकावत इतिहास रचला आहे। बिहारच्या शुभम कुमारने ऑल इंडिया रँक 1 मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले आहेत, तर त्याच्याच हॉस्टेलमधील मित्राने म्हणजेच गुरुग्रामच्या कबीर चिल्लरने ऑल इंडिया रँक 2 वर झेप घेतली आहे। 360 गुणांच्या या परीक्षेत शुभमला 330 तर कबीरला 329 गुण मिळाले। गेल्या 2 वर्षांपासून एकाच हॉस्टेलमध्ये राहून एलन करियर इन्स्टिट्यूट मधून एकत्र अभ्यास करणाऱ्या या दोन विद्यार्थ्यांनी देशात पहिले 2 रँक पटकावण्याची ही दुर्मिळ घटना आहे। विशेष म्हणजे दिवसभर क्लास, टेस्ट आणि रिव्हिजन मध्ये व्यस्त असणाऱ्या या दोघांचा प्रवास केवळ पुस्तकांपुरता मर्यादित नव्हता। अभ्यासाचा प्रचंड ताण आणि थकवा दूर करण्यासाठी हे दोन्ही मित्र रोज संध्याकाळी बॅडमिंटन खेळायचे। अभ्यासासोबतच मन ताजेतवाने ठेवण्याची त्यांची ही युक्ती कमालीची यशस्वी ठरली असं दोघांनी सांगितलं आहे। आणखी एक गोष्ट म्हणजे अवघ्या एका गुणाने देशातील पहिला क्रमांक हुकल्यास कोणत्याही विद्यार्थ्याला दुःख होणं स्वाभाविक आहे। मात्र जेईई मेन 2026 मध्ये देशात पहिला आलेल्या शुभमचे कबीरने कौतुक करत मित्रासाठी अभिमान आणि आनंद व्यक्त केला आहे। या दोघांच्या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।